आणि प्रत्येक वेळी प्रोत्साहित करतात त्यांच्याबद्दल 2 शब्द. ते माझा जीव आहे, जीव. त्यांच्याबद्दल मी माझ्याकडे शब्द पण नाहीत. एवढं सकाळपासून आम्ही लहानपणापासून त्यांच्या सोबत आहे, अजूनपर्यंत त्यांच्या सोबतच आहे. चला वेल प्लेड विडी आणि पुढच्या सामन्यात शुभेच्छा देऊया. आपण चालू सामन्याकडे लक्ष देऊया. आता मात्र अंतिमची क्वालिफायची मॅच सुपर 6 मॅच चालू आहे. एका बाजूला बिग डॅडी त्यांच्या अगेन्स्ट मध्ये मिथिलेश वॉरियर संघ सज्ज झालाय. बॉलिंग ट्रॅकवर आपण बघू शकताय बिग डॅडी संघाचा हा गोलंदाज संकेत भुईर, फलंदाजीसाठी प्रणय सज्ज झालाय आणि हा पहिला चेंडू पाचीचा अपील झालाय. मात्र उत्साह आणि उत्साह होता. उत्साहाला पंचांनी झुगारून लावलाय. पहिल्या चेंडूवरती मात्र 1 धावसंख्या मात्र सुरुवात होताना बघायला मिळते. फर्स्ट रन ऑन स्कोर बोर्ड. डॉट बॉल आहे. चला डॉट बॉल झालाय. सॉरी, क्षमा असावी, कुठेतरी ओघात चाललोय मी. आता मात्र स्थिर होतोय. पहिला चेंडू डॉट बॉल. पाचीचा अपील झालं होतं. कुठेतरी प्रणितला मात्र यॉर्कर प्रकारचा चेंडू डिलिव्हर केला गेला होता. चला डिसिजन कशाला, काय चाललंय, चर्चा कशावरती चालू आहे, मैदानात घडलं काय. पहिला चेंडू डिलिव्हर करत असताना कुठे तर खोलवर टप्प्याचा चेंडू डिलिव्हर केला गेला. पंचांकडे पायचीचा अपील झालं. मात्र पंचांच्या भूमिकेत असलेल्या बिरजू सरांच्या माध्यमातून नावाचा निर्वाळा दिला गेला. डॉट बॉल मात्र मिळालाय. डॉट बॉलने सुरुवात झाली आहे. बिग डॅडी 3003 विशाल विद्याधर पाटील यांच्या किमतीने उभा केलेला हा संघ मालक आणि त्यांच्या अगेन्स्ट मध्ये मिथिलेश वॉरियर्स शेखर तांडेल यांचे सुपुत्र मिथिलेश, टीम ओनर. अशी ही लढत आपण अनुभवतोय. पहिलाच आता मात्र फटका खेळला ऑफ साइडला. चेंडू जातो तिकडे, प्रोटेक्शन आहे. दूरवरचा पल्ला क्षेत्ररक्षकाने गाठला गेलाय. 2 धाव मात्र पूर्ण केल्या गेल्यात. दुसऱ्या चेंडूवरती मात्र या इनिंगची प्रारंभ आणि सुरुवात होताना आपण बघतोय. फर्स्ट 2 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. महत्वपूर्ण लढत आहे. अगोदर रेड डेव्हिल्स टीमने ट्रँग्युलर मध्ये प्रवेश मिळवलाय. मागच्या सामन्यात कुठेतरी दमछाक झाली होती, मात्र काय फलंदाजी केली आणि आई गावदेवी माता संघाने पुढच्या फेरीत प्रवेश मिळवला. आता मात्र हा चेंडू खेळून काढलाय वेकेंट एरियामध्ये. हा येतोय दर्जेदार चौकार. चौकारने मात्र आता मात्र स्कोर पुढे जाताना बघायला मिळतोय. धाव संख्या 6. पहिला चेंडू डॉट बॉल, दुसऱ्या चेंडूवरती डबल, तिसऱ्या चेंडूवरती चौकार आणि या महत्वपूर्ण लढतीमध्ये P1च्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा मिळवण्याचा मानस प्रयत्न असेल या दोन्ही फलंदाजाला. एका बाजूला बघतोय आपण स्ट्राईक एंडला प्रणित अजित तांडेल याचा खेळ चालू आहे. नॉन स्ट्राईक एंडला मात्र आपण बघतोय रोनक जयवंत तांडेल यांचा सुपुत्र. रोनक जयवंत तांडेल यांचा सुपुत्र खेळत असताना नॉन स्ट्राईक एंडला बघतोय आणि हा चेंडू कव्हर्स मध्ये खेळून काढलाय. पुन्हा एकदा डबलचा प्रयत्न आणि थ्रोला चॅलेंज करत असताना जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळते दोन्ही फलंदाजांकडून. 2 ने मात्र पुन्हा एकदा स्कोर पुढे जाईल. धावसंख्या 8, बिनबाद 8. जमाल कुठं असेल तरी जरा समालोचन कक्षात संपर्क साधायचा. जमाल किंवा जमालचा प्रतिनिधी कोण असेल तर. चला नेक्स्ट बॉल. संकेत ऑन टू द बॉलिंग ट्रॅक आणि हा चेंडू पुन्हा एकदा मात्र चांगला फटका. मात्र तेवढाच दर्जेदार क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहे. शिबू जेकब याच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण झालाय. शॉर्ट लॉक ऑफ मध्ये क्षेत्ररक्षण झालाय. शॉर्ट लॉक ऑफ मध्ये असताना क्षेत्ररक्षण करत असताना कुठेतरी चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय. हा डॉट बॉल येतोय. संकेत आणि हा चेंडू अजून एक दर्जेदार चेंडू हाताळलाय. कुठेतरी चेंडूला उचली दिली, खांद्याचा वापर केला शेवटच्या क्षणाला आणि चेंडू डिलिव्हर करत असताना चेंडूला चांगली उचली दिली. हा आणखी एक डॉट बॉल आलाय. महत्वपूर्ण लढतीमध्ये पहिल्या षटकाची सांगता झाली आहे, समाप्ती झाली आहे. कुठेतरी थांबवण्यात यश मिळालंय असं मी म्हणेन. कारण बिनबाद 8 धावा संख्या आपण स्कोर बोर्डवरती बघतोय. पण दर्जेदार फलंदाज समोर असताना कुठेतरी संकेतची दर्जेदार गोलंदाजी आपण अनुभवली. फक्त आणि फक्त 8 धावा आहेत. सर्कलचं षटक, हाणामारीच्या षटकात फक्त 8 धावा वाजवी धावसंख्या म्हणेन मी. कारण कुठेतरी 15च्या आसपास धावसंख्या अपेक्षित करत होतो आम्ही. कारण एक प्रणित चांगला फलंदाज आहे. रोनकला मात्र स्ट्राईक पहिल्या षटकात बघायला मिळाली नाहीये. ज्वेल कडून फलंदाजी करत असताना कुठेतरी दमछाक झाली आहे. आता मात्र करावे गणपती मंदिर एंड कडून गोलंदाजी सुरुवात करताना बघायला मिळेल. शिबू जेकब हा देखील एक दर्जेदार गोलंदाज आहे.
करावी इलेव्हन अ संघाला रिप्रेझेंट करत असताना त्याचा खेळ बघितलाय आपण. P2 षटक. आता मात्र क्षेत्ररक्षण पांगवलेलं बघायला मिळेल का? नाही, फक्त 3 क्षेत्ररक्षक आता मात्र सीमारेषेलगत बघायला मिळतील. लेग साईडला दोन, एक डीपिश मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला, एक लॉंग ऑन मध्ये, तर एक डीप लॉंग ऑफ आणि वाईडिश लॉंग ऑफ म्हणेन मी क्षेत्ररक्षक तैनात केलाय. रोनक स्ट्राईक एंडला क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत विकी एस्टर्न पासून दूर हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप. पंचांचा मात्र व्हाईटचा आदेश, इशारा, निर्वाणा. पंचांच्या भूमिकेत आपण बघतोय निलेश मडवी यांना कुठेतरी ऑफिशियल पंचांना मात्र कुठेतरी विश्रांती दिली गेली आहे. जेवणासाठी त्यांना मात्र कुठेतरी विश्रांती दिली गेली आहे. ब्रेक दिला गेलाय आणि गरजेचं आहे. पंच एवढं कडक उन्हात अंपायरकी करणं कठीण आहे आणि सलग 3 दिवस हे तिन्ही पंच भर उन्हामध्ये आपली भूमिका चोख बजावत आहेत. अरे हा चेंडू कडक फटका आहे, तिकडे प्रोटेक्शन आहे, चेंडू वरती पोहोचेल का? मात्र इट्स आउट ऑफ हिज रेंज आणि हा चौकार मिळतोय. प्रयत्न मात्र जबरदस्त होते, जोरकस धावला होता, मात्र फटका देखील तेवढाच कडक होता. रोनक याच्या बॅटने देखील चौकार बघायला मिळतोय. एक चौकार प्रणीतच्या बॅटमधून आपण पहिल्या षटकात बघितला मित्रांनो. दुसऱ्या षटकात मात्र आता रोनकने धुरा सांभाळली. पहिल्या षटकातले 6चे 6 चेंडू खेळत असताना प्रणीतने 8 धावा टोलवल्या, 3 डॉट बॉल देखील खेळले. तर दुसऱ्या षटकाची मात्र सुरुवात होत असताना पहिला चेंडू वाईड बघितला, दुसऱ्या चेंडूवरती चौकार, म्हणजे एक ऑफिशियल डिलिव्हरीज झाली. धाव संख्या 13 वरती 13. नेक्स्ट बॉल ऑन द बॉलिंग ट्रॅक शिबू. आणि हा चेंडू आता मात्र चेंडू गळीमध्ये खेळून काढलाय. क्षेत्ररक्षण झालाय, साधं सोपं सहज क्षेत्ररक्षण केलाय. वेदांतच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण केलं गेलं. बॅकवर्ड पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षण करत असताना साधं सोपं क्षेत्ररक्षण केलं गेलं. एक धावने मात्र स्ट्राईक रोटेट झाले. आता मात्र प्रणीतला बघतोय आपण. मिथिलेश वॉरियर्स संघ म्हटला तर रोनक तांडेल, प्रणीत तांडेल आणि साई पाटील यांच्यावरती निर्भर असलेली यांची फलंदाजी गोलंदाजी मध्ये समीर भोईरची देखील मदत मिळते त्यांना. आणि ह्या तिघांच्या आणि चौघांच्या अवतीभोवती खेळणारा हा संघ कुठेतरी ह्या अंतिमच्या आता मात्र क्वालिफायच्या मॅच मध्ये खेळताना बघायला मिळतोय. सुपर 3 साठी ही चालू असलेली लढत. आणि त्यांच्या अगेन्स्ट मध्ये शिबूला बघतोय आपण, सचिनला बघतोय, अजय असेल, विशाल पाटील असेल, विकी असेल. आणि हा चेंडू लो फुल टॉस हिटिंग झोन मध्ये होता आणि तसा बाहेर पडवलाय. हा आलाय KCCL 2026 दर्जेदार षटकार. जमाल आवाज वाढव आपला पण. चला, वन सेकंड ऑन द बॉलिंग ट्रॅक शिबू. आणि हा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप, खूपच बाहेरचा चेंडू. इझी डिसिजन फॉर द रेफरी. इट्स एट अनदर वाईट ऑफ दिस ओव्हर. पहिल्या षटकात आपण मस्त चांगली गोलंदाजी बघितली, कुठेतरी नियंत्रित गोलंदाजी बघितली. मात्र दुसऱ्या षटकात कुठेतरी दिशाहीन गोलंदाजी बघतोय. या षटकातील हा दुसरा खराब चेंडू फेकला गेलाय. आणि हा चेंडू आता मात्र स्ट्रेट बॅक पास टू द बॉलर खेळून काढलाय. तिकडे प्रोटेक्शन आहे. एक धाव मात्र पूर्ण केली गेली आहे. एका धावीने स्कोर पुढे जाईल. स्कोर झालाय 22. 5 चेंडूमध्ये 14 आल्यात. एक बॉल अजून शेष शिल्लक बाकी. दुसऱ्या षटकातील एक चांगली धावसंख्या मात्र ह्या षटकात उभारण्यात यश मिळालंय. रोनक तांडेल, प्रणीत तांडेल कुठेतरी दोघांनी मात्र ह्या षटकात चांगली फलंदाजी केली आहे. आणि हा चेंडू आता मात्र चांगला चेंडू आणि दुसऱ्या षटकाची सांगता झाली आहे, समाप्ती झाली. धावसंख्या धावपळ करतोय आपण बघतोय बिनबाद 22. जमीची बाजू असेल मिथिलेश वारी संघासाठी. दोन्ही सलामीवर वीर खेळपट्टीवरती आहेत, म्हणजे ते कधीही आक्रमण करू शकतात. 22 झाल्यात. 11च्या सरासरीने आता मात्र धावसंख्या आपण बघतोय. पहिल्या षटकात 8 होत्या, कुठेतरी दुसऱ्या षटकात 14 काढल्यात. 22 झाल्यात. आणि 22 धावा काढत असताना दोन्ही सलामीवीरांनी मात्र सावध पवित्राचा खेळ खेळलाय.
कुठेतरी एका चांगला चेंडू असेल त्याला सन्मान देऊन एक सिंगल किंवा डबल मध्ये कन्वर्ट केलं गेलंय आणि एखादा फ्लो फुटोस प्रकारचा चेंडू जर मिळतोय तर त्याच्यावर प्रहार देखील बघितला आपण. प्रणितच्या माध्यमातून तो षटकार बघितला, रोनकच्या माध्यमातून टोलवलेला चौकार बघितला. धावसंख्या 22 वरती जाऊन पोहोचली आहे. बघूया कुठला तिसरा संघ ट्रँग्युलर मध्ये प्रवेश मिळेल. यानंतर आपण प्रदर्शनी सामना खेळवणार आहोत. आयोजक यानंतर प्रदर्शनी मॅच असेल नाही. निलेश मात्र जरा संपर्क साधायचा आहे. जमाल कोणी प्रतिनिधी असेल तर पाठवा. इथला पंखा तुमचा खराब झालाय. अरे हा चेंडू आडव्या बॅटने खेळत असताना कुठेतरी आता मात्र बोट वरती येताना बघायला मिळत आहे. कुठेतरी जोरकस अपील झालं, धरलं आणि ते उचलून देखील धरलं गेल्या पंचांच्या माध्यमातून. फर्स्ट विकेट हॅज बीन गॉन. मैदानात घडलं काय मित्रांनो, एक ओव्हरपीस प्रकारचा चेंडू आडव्या बॅटने खेळत असताना कुठेतरी चेंडू पायावरती आदळला आणि आत्मविश्वासाने भरलेली सचिनने अपील देखील केलं आणि त्या अपीलला पंचांनी उचलून धरलं, बोटवरती केलं. पहिल्या विकेटचं पतन झालंय. प्रणित मात्र हताश, नाराज, निराश झालाय. त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज आलाय. इन ॲट नंबर 3 साई पाटील. कालच्या दिवसामध्ये साई पाटीलचा आपण दुसऱ्या सामन्यात काय खेळ बघितला, अप्रतिम खेळी साकारली. ACCL मध्ये हे दर्जेदार खेळ आपण अनुभवतोय प्रत्येक खेळाडूच्या माध्यमातून. काल विपुल पाटीलची ती जबरदस्त झंझावती खेळी. 18व्या पर्वामध्ये येत असताना कुठेतरी एक चांगली 50 बघितली. मागच्या पर्वामध्ये आपण स्वागत पाटीलला बघितलं होतं, मात्र ह्या पर्वात कुठेतरी निराश केलं स्वागत पाटीलला. स्वागत पाटीलने काय दर्जेदार खेळ साकारला होता मागच्या पर्वामध्ये. एक अर्धशतक त्याच्या नावी देखील गणलं होतं. तसेच 2023चं सत्र धनेश कडूने मात्र दान आणून ठेवलं होतं. कोण विसरला असेल ती 70-72 धावांची खेळी सुमित कुमार कंपनीकडून खेळत असताना त्याचा खेळ देखील आपण अनुभवला होता. ह्या पर्वामध्ये विपुल भोईरचा अर्धशतक बघितला आपण. अजून बघायला मिळेल का? प्रेक्षक प्रतीक्षित आहेत. अरे हा चेंडू आता मात्र जस्ट गाईड केलाय, गतीचा वापर केलाय. जस्ट इट गाईड इट टुवर्ड द लेग साइड, फाईन लेग रिझन फॉर द 4 रन. चौकाराने ह्याने देखील खातं खोललाय. व्हॉट ब्रिलियंट बिट ऑफ स्टार्ट फॉर दिस इनिंग. आपल्या इनिंगची सुरुवात करत असताना चौकाराने सुरुवात केली आहे. धावसंख्या 26-26. तिसरं षटक प्रगती पथावर. 26 झाल्यात. आणि हा चेंडू आता मात्र ऑफ साईडला स्टिअर केलाय. साई पाटील याच्याकडचा असलेला क्लास त्याने दाखवला. एक धाव डाऊन पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, थोडासा फंबल झालाय. 2 धावा सहजरित्या पूर्ण झाल्यात. 2 रन्स टेकन. 2 मध्ये 6 काढल्यात. 300च्या स्ट्राईक रेटने खेळताना बघायला मिळतो साई पाटील. 2 ने मात्र स्कोर पुढे गेलाय. धावसंख्या झाली आहे 28. 28 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. साई पाटील त्याला गोलंदाजी करत असताना सचिन. अरे हा चेंडू आता मात्र पुन्हा एकदा बिहाइंड द विकेट खेळण्याचा प्रयत्न सक्सेसफुल, यशस्वी प्रयत्न म्हणेन मी. अजून एक येतोय चौकार. आवाज वाढवा जरा. आवाज प्रेक्षकांचा फोन आलेला का लेग साईडला आता बिहाइंड विकेट आवाज जात नाहीये. साऊंड थोडा आवाज वाढवा.
चला 2 चौका बघितलेत आपण. साईच्या बॅट मधून 3 चेंडू फेस करत असताना पुढे 10 धावा काढल्यात वैयक्तिक. संघाला पोहोचवलं 32 वरती. तिसऱ्या षटकातील अजूनही 2 चेंडू शेष शिल्लक बाकी. शक्तीपेक्षा युक्ती महान. कुठेतरी गतीचा वापर केला जातोय आणि गतीचा वापर करत असताना बिहाइंड द विकेट चांगले फटके टोलवले जात आहेत. आणि हा चेंडू आता मात्र सेफली खेळून काढला. ओव्हरपिच प्रकारचा चेंडू सिंगल साठी महत्वपूर्ण खेळली असेल. साई पाटीलकडे असलेला अनुभव महत्वाचा ठरेल त्यांच्या संघासाठी, कारण अंडर प्रेशर चांगला खेळ त्याने कित्येक वेळा साकारलाय. मागच्या चेंडूवरती सिंगल बघितली. पुढील चेंडू आणि हा चेंडू खूपच टप्प्याचा चेंडू. पंचाला मात्र सोपा डिसिजन होता. हा आला बाईट बॉल. अजून एक धाव ऍड होईल. एका धावेने मात्र स्कोर पुढे जाईल 34 वरती 34. पुन्हा एकदा मात्र सचिनला प्रयत्न करावे लागतील, कारण मागील चेंडू खराब फेकला गेलाय. आणि आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये अशा प्रकारचा प्रयत्न आपण वारंवार बघतो. कुठेतरी आडव्या बॅटने खेळत असताना कुठेतरी चुकी झाली आहे. तीन षटकांची सांगता झाली आहे. समाप्ती झाली आहे मित्रांनो. धाव संख्या धावपळावरती आपण बघतोय 34. अजूनही 2 षटक शेष शिल्लक बाकी आहेत. बघूया 2 षटकामध्ये कितपर्यंत घेऊन ठेवतील या महत्वपूर्ण सामन्यामध्ये. तर रोनक स्टार खेळपट्टीवरती आहे. साई चांगला खेळ साकारतोय. या दोघांकडे क्षमता चांगली आहे, पण ह्या क्षणाला ते खेळ दाखवतील का, कन्सिस्टन्सी राहील का आणि समोरचा गोलंदाज त्यांना रोखण्यात यशस्वी होईल का, हे बघणं खूप इंटरेस्टिंग असेल. कारण गणिती समीकरण तय होईल ह्या 2 षटकानंतर. ह्या 2 षटक खूप महत्वपूर्ण असतील, कारण कुठेतरी आपण विचार केलाय दोन्ही संघांचा, तर जमेची बाजू असेल मिथलेश वॉरियर संघाची ती गोलंदाजी, कारण त्यांच्याकडे तब्बल 3 दर्जेदार गोलंदाज आहे. आपण रोनक तांडेलला बघणार गोलंदाजी करताना, नंतर साई पाटीलला देखील बघणार, समीर भुईरला बघणार, प्रणितकडे देखील हा चांगला क्लास आहे, तो देखील गोलंदाजी करताना बघणार, आणि स्वतः कर्णधार मिथलेश बॉलिंग ट्रॅकवर बघायला मिळेल. म्हणजे 5 गोलंदाज चांगल्या दर्जाचे आहेत, त्यातल्यापैकी 3 जबरदस्त गोलंदाज आहेत. 2 गोलंदाज तर करणे संघाला रिप्रेझेंट करतात. चला, तिसरं षटक संपलाय. 4थ्या षटकावरती बॉलिंग ट्रॅकवर आपण बघतोय मनीसाठी कोणी मनी लावेल का. महत्वपूर्ण षटक, सेकंड लास्ट ओव्हर ऑफ दिस फर्स्ट इनिंग. महत्वपूर्ण का, कारण उजव्या हाताच्या फलंदाजाला पूरक एंड आहे. ह्या षटकात जास्तीत जास्त धाव मिळवण्याचा प्रयत्न करतील. आणि चेंडू हवेत आहे, झेलखाली. विकी 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 चुकीला माफी नाहीये. चुकी झाली आहे. झेल सोडलाय, तो पण कोणाचा, साई पाटीलचा. आणि या महत्वपूर्ण लढतीमध्ये ही विकेट खूप महत्वपूर्ण होती, कारण ह्याच्या नंतरची फलंदाजी थोडी कमकू होते असं मी म्हणेन. कारण ह्या दोघांकडे असलेला अनुभव, प्रचंड अनुभव दोघांकडे, आणि कुठेतरी आता मात्र ही चुकी महागात ठरेल का. झेल सुटलाय, 2 धावा तर मिळल्यात. अजून किती भूदंड भोगावा लागेल ह्या कॅचमुळे, हे आपल्याला नंतरच्या चेंडूत दिसूनच येईल. कारण प्रत्येक झेल इम्पॉर्टंट असतो. समालोचन करत असताना आमच्या माध्यमातून एक स्लोगन नेहमी येतं, टेक द कॅच विन द मॅच. आणि हा चेंडू आता बॅक पास टू द बॉल. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. बॅटच्या अपर एजला लागला, टोकावरती फटका लागला. कुठंतरी एकच धाव मिळेल. आता मात्र स्ट्राईक एंडला रोनकला बघायला मिळेल. पहिल्या चेंडूवरती 2, दुसऱ्या चेंडूवरती सिंगल. 3 आल्या 2 मध्ये. धावसंख्या 37. money on the bowling track. Next ball.
आणि हा चेंडू अप्रतिम चेंडू मनी डिलिव्हर डॉट बॉल. व्हॉट अ ब्रिलियंट बॉलिंग दिस इज. ह्या एंडने अशा प्रकारचं षटक, मगाचं षटक देखील चांगलं हाताळलं होतं. मागच्या सामन्यात देखील त्यांनी चांगली गोलंदाजी केली होती. विपुलला गोलंदाजी करत असताना पहिले 2 डॉट बॉल फेकले होते आणि तसंच चित्र ह्या सामन्यात देखील बघायला मिळेल का. एक डॉट बॉल आलाय, अजून एक डॉट बॉल. वाव, जबरदस्त गोलंदाजी. राईट ऑन मनी बाय मनी. जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन. ह्या एंडने ही पूरक गोलंदाजी बघायला मिळते आणि स्वतःवरचा आत्मविश्वास त्याने जागा केला आणि जागा करत असताना कुठेतरी चांगल्या गोलंदाजीचं प्रदर्शन बघायला मिळतंय. अजूनपर्यंत 4 चेंडू टाकत असताना फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्यात. निर्णायक षटक आहे हे, कारण या षटकात जास्तीत जास्त धावा कुटण्याचा प्रयत्न माणस बघायला मिळतोय, पण यशस्वी प्रयत्न बघायला मिळत नाहीये. यश मात्र संपादित करता येत नाहीये फलंदाजाला. आता मात्र कनेक्शन झालंय, ते पण ऑफ साईडला खेळून गेलाय. पुन्हा एकदा फक्त आणि फक्त माझ्यामध्ये 2च धावा मिळतील. जस्ट 2 रन्स ऍडेड टू द स्कोर. विथ दिस 2 रन स्कोर मूव्स ऑन टू द 39. 39 झाल्यात. शेवटचा चेंडू शेष शिल्लक बाकी करावे. गणपती मंदिर यांकडून गोलंदाजी करत असताना अशा प्रकारची गोलंदाजी जबरदस्त मार आहे. मनीचं कौतुक असेल. 5 चेंडू डिलिव्हर केल्यात, 5 मध्ये फक्त धावा खर्च केल्यात. 5. कित्येक गोलंदाजांना ह्या एंडने मार खाताना बघितलाय आपण 3 दिवसामध्ये, पण ह्या गोलंदाजाने मात्र करामत केली आहे. अजून एक आता मात्र चेंडू कनेक्शन झाला. झेल होईल का. आणि 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 वाव वाव वाव, जबरदस्त फळ. व्हॉट अ ब्रिलियंट ऑफ कॅच दॅट इज एक्सलंटली टेकन. आणि ह्याची पाहणी केली जाईल, निश्चितच पाहणी केली जाईल. आता मात्र प्रेक्षक युट्यूब वाहिनी मात्र आता सज्ज होताना बघायला मिळेल. झेल टिपलाय. वी नीड एट अनदर अँगल. झेल तर घेतलाय, पण आपण त्याच्या पायांवरती लक्ष ठेवणार आहोत. कुठेतरी बॅलन्स करत असताना कुठपर्यंत गेलाय. कॉन्फिडन्स तर त्याच्या देहबोलीमधून दिसून आलाय, तरी पण पाहणी केली जाईल, कारण महत्वपूर्ण डिसिजन असेल. इट्स आउट. स्कोर झालाय सही 39 आणि पंचांनी चेक करून डिसिजन दिला. इट्स आउट. 39 झाल्यात. चेंडू झाल्यात, ओव्हर झाल्या, षटक संपलाय. एकोणचाळीस झाल्या. 4 ओव्हर 39. 3 ओव्हरला किती होत्या त्या माहिती पाहिजेत. 3 ओव्हरला होत्या धावा 34 होत्या आणि ह्या षटकात 5 झाल्यात. पहिल्या षटकात 8 धावसंख्या होती, दुसऱ्यामध्ये 14 दिल्या गेल्यात आणि तिसऱ्यामध्ये 12, म्हणजे 3 षटकात तुमची 34 धावसंख्या होती आणि शेवटच्या आता या 4थ्या षटकामध्ये 5 काढल्यात. काय षटक हाताला, काय झेल टिपलाय. शिबू इंस्ट्रक्शन करणाऱ्या टीमला देखील पाणी पुरवायचं आहे, कारण उन्हाचा तडाखा भयंकर आहे. कुठेतरी बॉडी हायड्रेट ठेवणं गरजेचं आहे. आणि ड्रिंक्स ट्रॉली मैदानात गेली आहे. स्वतः रोनक तांडेला आता मात्र मेसेज घेऊन गेलाय. त्या पाण्याबरोबर मेसेज पण गेलाय. 12th मॅन. प्रत्येक संघात 12 खेळाडू आहेत. 12 संघात 12 खेळाडूंची भूमिका बजावत असतं. बघताना आपण कुठेतरी कर्णधार स्वतः मात्र आता पाणी घेऊन गेलाय.
कुठेतरी आता मात्र हे 4 निर्णायक चेंडू शेष आहेत. नितेश 2008 ला कुठेतरी ह्या स्पर्धांना सुरुवात झाली. 2008 ला सुरुवात होत असताना आपण 18व्या पर्वात आहोत आता. कुठेतरी ही संकल्पना पुढे नेताना करावेगाव क्रिकेटचा बघायला मिळतोय. आणि हा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू आता मात्र फक्त आणि फक्त अरे परत पाठवलाय. एकट्याने 2 धाव पूर्ण केलेत. समीर भुईरने मात्र 2 धाव पूर्ण केलेत. पण एकट्या धावल्याने ती धाव गणली जात नाहीये. क्रिकेटमध्ये 2 जण धावाल तरच ती धाव गणली जाईल. हा मात्र डॉट बॉल आलाय. अजय तांडेलचं कौतुक असेल. हा डॉट बॉल खेळवलाय. आता मात्र या कडक उन्हामध्ये मात्र कुठेतरी डोकं शांत ठेवण्याचं गरज आहे. आणि ते शांत डोकं ठेवून गोलंदाजी करताना बघायला मिळतोय. मागचा चेंडू शांतपणे खेळवला. कुठेतरी आउटसाइड ऑफ स्टंप यॉर्कर चेंडू डिलिव्हर केला गेला आणि डॉट बॉल खेळवला गेला. नेक्स्ट बॉल. आणि हा डॉट बॅटने खेळत असताना मिड विकेट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. आता मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्यात. पहिल्या इनिंग मधील शेवटचं षटक प्रगती पथावर आहे. धावसंख्या धावपळावरती आपण बघतोय 48. अजूनही 2 चेंडू शेष शिल्लक बाकी. या 2 मध्ये आपण बघणार किती धावा मिळवतील. एका बाजूला आपण बघतोय बिग डॅडी 3003 संघ, विशाल पाटील यांनी ओन केलेला संघ. आणि त्यांच्या अगेन्स्ट मध्ये मिथिलेश वॉरियर्स प्रथम फलंदाजी करत असताना बघायला मिळतोय. ओनर आहे मिथिलेश तांडेल. आणि हा चेंडू कनेक्ट केला. लेग साइडला डोलवला. झेलवरती येण्याचा प्रयत्न. ब्रिलियंटली फिल्डेड. क्रिकेटचा बेसिक रूल फॉलो केलाय त्याने. कुठेतरी हे बेसिक फॉलो करणं गरजेचं आहे. वेन युअर फिल्डिंग मॅन कीप युअर बॉडी बिहाइंड द बॉल. आणि ह्या क्षणाला त्यांनी काय केलं, पूर्ण आपलं बॉडी शरीर त्या चेंडूवरती झोकून दिलं आणि झेलवर जाण्याचा फायदा देखील झाला. कुठेतरी 2 धाव मात्र निश्चित वाचवल्या. थांबला असता तर निश्चितच चेंडू त्याच्या डोक्याच्या वरून गेला असता मित्रांनो. 2 मिळत आहेत. 2ने मात्र सांघिक अर्धशतक धावपळावरती बघतोय आपण मिथिलेश वॉरियर्स टीमचं. 50 झाल्यात. लास्ट बॉल असेल शेवटचा अंतिमचा निर्णायक चेंडू. टार्गेट डिसाइडिंग डिलिव्हरी टू गो. आणि हा चेंडू आता मात्र लॉंग ऑफला खेळून काढला. 1 धाव धावून पूर्ण. समीर निश्चितच पलटेल दुसऱ्या धावेसाठी. आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न करण्याची गरज नाहीये कारण चौकार मिळालाय. कुठेतरी महत्वपूर्ण धावा जोडल्या गेल्यात. ह्या जिथं 2च झाल्या असत्या तिथं कुठेतरी चुकी झाल्या. आपण बघू शकता लाईव्हच्या माध्यमातून. प्रेक्षक युट्यूब वाहिनी ही कव्हर करत असताना काय पारदर्शकता आहे. परफेक्ट नीट अँड क्लिअर हाय डेफिनेशन कॅमेऱ्यानिशी ही स्पर्धा कव्हर करत असताना आमची घरची प्रेक्षक वाहिनी बघायला मिळते. आणि नीट अँड क्लिअर व्हिजन बघायला मिळतंय. पहिल्या इनिंगचा खेळ संपला मित्रांनो. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण धावपळावरती बघितली 54 म्हणजे 55चं टार्गेट असेल. प्रत्येक षटकामागे 11ची सरासरी राखावी लागेल. आता मात्र हार्देव देखील जोडला गेलाय. हार्देवला मात्र प्रश्न असेल कुठेतरी रणनीती चुकली मगाशा सामन्यात. 4थं षटक तुम्ही रतनला का नाही दिलं. पण आता जरतरच्या गोष्टी आहेत. रतनला पण मारला असता त्यांनी कारण ज्या बहरात होता तो रतननी देखील मार खाल्ला असता. नक्कीच रोशन फुल फॉर्म मध्ये आहे. या सगळ्या श्रेय जाईल निलेश म्हात्रेला ज्याने 12 टीम ठेवल्या आणि न दिसणारे प्लेयर देखील इथे आज मात्र आपली कामगिरी उंचावत आहेत आणि करावेने लक्ष द्यावं. करावे टीमने म्हणजे करावे 11 अ ने सध्या ब ने असं उत्तर मिळालं त्याच्याकडून. पण ब ने आता मध्ये नवोदित चेहऱ्यांना सामील केलाय. कुठेतरी काल त्यांचा दर्जेदार खेळ बघितला आणि त्या नवीन चेहऱ्यांना देखील कुठेतरी प्रकाश झोताचे सामने खेळायची संधी मिळाली आणि पहिला सामना जिंकला देखील त्यांनी काल. दुसऱ्या सामन्यात कुठेतरी दमछाक झाली. पण कौतुक असेल विशाल पाटील यांचं. त्यांनी देखील आता मात्र
आणि कॉम्पिटिशन हेल्दी कॉम्पिटिशन असणं गरजेचं आहे हरदेव, कारण त्या गावाच्या क्रिकेटच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वपूर्ण आहे. कुठेतरी नवोदित चेहरे अजून घडताना दिसतील आणि दोन संघ जेव्हा बघायला मिळतात ना ज्या गावाकडून, तेव्हा निश्चितच कुठेतरी क्रिकेटचं कॉम्पिटिशन बघायला मिळेल आणि हेल्दी कॉम्पिटिशन असेल तर अजून चांगलं. काय म्हणशील? नक्कीच कराड गावात ही स्पर्धा आहे ना, निलेश म्हात्रे यांनी चांगली स्पर्धा ठेवलेली आहे. स्पर्धे जेव्हा सुरुवात होणार होती त्याच्या महिन्या अगोदरपासून एकच विचार होता की 12 टीम आहेत, कशी स्पर्धा होईल, कसे खेळाडू जमतील. पण निलेश म्हात्रे आणि टीम याने एक संकल्पना होती की प्रत्येक खेळाडूला, तसंच समालोचकाला देखील त्यांनी चान्स दिला की ही स्पर्धा खेळा, तुम्ही खेळाचा आनंद घ्या. प्रत्येक खेळाडूला खेळायला एक आवडतं, पण आपल्या ज्या गावात अंतर्गत स्पर्धा होतात दादा, त्याच्यात 12 टीम असतात, पण त्या स्पर्धा 3 षटकांच्या असतात. त्याच्यात तुझे फिक्स 3 बॉलर असतात आणि फिक्स 2 फलंदाज असतात, जे एका एंडनेच फलंदाजी करतात. या स्पर्धेमध्ये आपण बघणार तर निलेश म्हात्रे यांनी ज्वेल्स एंड कडून 3 ओव्हर ठेवल्यात. तिथे तुमचे प्लॅनिंग कुठेतरी फसतीये का आपण या एंडने गोलंदाज वापरायचा की त्या एंडने वापरायचा. हा प्रत्येक टीम मध्ये हा प्रॉब्लेम आहे. पण ते कसं असं एक जरतरची गोष्ट आहे. जर चांगली पडली असती तर चांगलं बोलले असते लोक, आणि खराब पडली तर खराब बोलणार. आणि खरंच प्रेक्षकांना देखील आपण दाद दिली पाहिजे की या कडकत्या उन्हामध्ये प्रत्येक खेळाडूला चेअरअप करतात, सपोर्ट करतात. आणि आपले एक लहान खेळाडू जरी असेल तरी आपण त्याच्याकडे अपेक्षा करतो की दादा हा परफॉर्मन्स करणार. आता समजा 6 बॉल 6 राहिल्या तरी तुमच्याकडे गोलंदाज असेल, नौका गोलंदाज असेल, त्याने त्याचा तो सामना जिंकवला तर आपण त्याला अप्रिशिएट करणार. त्याचा पुढे जाऊन फ्युचरमध्ये कॉन्फिडन्स वाढणार आणि चांगल्या चांगल्या स्पर्धेमध्ये देखील तो जेव्हा प्रेशर येतो ना, तेव्हा इथून जाणारा तो प्रेशर येतो आपल्याला तो हँडल करता येतो. निश्चितच चांगला उल्लेख केला. आणि पुढच्या वर्षी देखील आम्ही विनंती करू ह्याच मंडळाला की आपण पुन्हा एकदा KCCLच्या पर्वाचं आयोजन आपणच सांभाळावं. कुठेतरी चांगलं दर्जेदार आयोजन नियोजन बघताय आणि सर्वांना ह्या आयोजनाने मोहित केलं असं मी म्हणेन. कुठेतरी प्रेक्षक वर्ग एवढ्या कडक उन्हामध्ये देखील उपस्थित आहे, हे देखील जमेची बाजू आहे. आणि करावगावचं क्रिकेट आणि करावगावचे क्रिकेट प्रेमी याबद्दल चर्चा होत राहणार. काय म्हणशील? नक्कीच ही स्पर्धा आहे ना आपल्या अख्ख्या गावाची आहे. निलेश म्हात्रे नेहमी म्हणलो असतो, मी जरी आयोजक असलो तरी या स्पर्धेसाठी सर्व संघाच्या खेळाडूंनी साथ दिलेली आहे. आणि ही स्पर्धा चांगल्या एकही म्हणजे मॅचला अजूनपर्यंत गालबोट लागलेला नाहीये. ही स्पर्धा अजून तरी व्यवस्थित चालू आहे. आपण देवाला हीच प्रार्थना करू की पुढील देखील सामने एक एन्जॉयमेंट म्हणून पब्लिकला एन्जॉयमेंट भेटेल असे सामने हवे. वन साइडेड मॅचेस नको आपल्याला. दोन्ही संघाच्या इथं आपल्याला खेळ बघायला मिळाला पाहिजे. निश्चितच. चला आता मात्र 2 सलामीवीर फलंदाज बघायला मिळत आहेत. टार्गेट सेट केलाय मिथिलेश वॉरियर्स टीमने 55चा 55 रन्स टू विन आणि त्या 55 धावांचा पाठलाग करण्यासाठी बिग डॅडी 3003 कडून 2 सलामीवीर फलंदाज बघायला मिळतात. संकेत भोईर आणि डावखुऱ्याचा फलंदाज अजय तांडेल अशी लेफ्ट अँड राईट असं कॉम्बिनेशन पाठवलाय. विशाल पाटील एक धुरंधर कर्णधार आहे, त्याचा खेळ आपण त्याच्या कारकिर्दीमध्ये बघितलाय आणि ह्या अजूनपर्यंत दमछाक दाखवले त्याने. काल चांगला खेळ साकारला त्याने आणि त्याच्याकडचं असलेलं क्रिकेटिंग ब्रेन सॉलिड आहे. त्याने देखील प्लॅनिंग केलं असेल कुठल्या फलंदाजाला कुठल्या एंडनी खेळण्यास भाग पाडावं, कशी प्रकारची रणनीती केली, गोलंदाजाला कुठला टार्गेट करावं, ह्याचं त्यांनी प्लॅनिंग निश्चितच केलं असेल. ते प्लॅनिंग बघणं आता मजा येईल. पहिलं षटक ऑन बॉलिंग ट्रॅक नेरुल ज्वेलँड कडून समीर भोईर ऑन द बॉलिंग ट्रॅक. फर्स्ट ओव्हर. आणि काही दिवसामध्ये म्हणजे पुढच्या हप्त्यामध्ये आपण ह्याच मैदानावरती अजून एक दर्जेदार स्पर्धा अनुभवणार आहोत मित्रांनो. आमदार चषक 2026 दिनांक 13, दिनांक 14 आणि दिनांक 15 मार्च अशा 3 दिवसामध्ये तब्बल 24 संघ आपल्याला इथं ह्या मैदानावरती पुढच्या शुक्रवार शनिवार रविवार मध्ये खेळताना झुंजताना लढताना दिसतील. आणि ह्या 24 संघांपैकी आपले 3 करावगावचे संघ असतील, म्हणजे आपल्या प्रेक्षकांसाठी कुठेतरी मेजवानी असेल. चला मात्र सेकंड इनिंगला सुरुवात झाली. पहिलाच बॉल आणि हा चेंडू आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, आउटसाइड द लेग स्टिक. कुठेतरी खराब सुरुवात झाली आहे. पहिला चेंडू लेग साइडला नशीब बळवंत होते समीरचे. चेंडू हिटिंग झोन मध्ये होता, मात्र कनेक्शन करताना कुठेतरी चुकी झाली. निश्चितच तो चौकार किंवा षटकार झाला असता, पण फलस्वरूप बॅटला चेंडू लागला नाहीये. पण व्हाईटच्या स्वरूपात मात्र एका धावेने प्रारंभ आणि सुरुवात बघतोय आपण हा सेकंड इनिंगचा.
आता मात्र चेंडू हवेत आहे, झेल खाली, क्षेत्ररक्षक कॉलिंग कॉलिंग कॉलिंग, नितेश भोईर, व्हॉट अ ब्रिलियंट बिट ऑफ सेव्हन, अप्रतिम झेल, काय झेल टिपलाय. कालच्या दिवसामध्ये क्षेत्ररक्षण बघितलं आम्ही नितीशचं, एक इनर सर्कल मध्ये क्षेत्ररक्षण करत असताना फुटवर्क करून चौकार वाचवला आणि कव्हर्स मध्ये शेवटच्या षटकात देखील त्याने एक चौकार वाचवला आणि आजच्या या निर्णायक सामन्यात कुठंतरी जबरदस्त झेल टिपलाय नितेश भोईर आणि कौतुक असेल. आणि 500 रुपयाचं पारितोषिक हार्देव तांडेल यांच्याकडून आणि कैलास मात्रे यांच्याकडून, दोघांकडून 500 1000 रुपये झालेत. सुरेख झेल, सुरेख झेल. नितेश दादा ब्रिलियंट प्रॅक्टिस केलेली दिसते. कुठेतरी पहिल्या सामन्यामध्ये झेल सोडला होता, अमरदादांनी इथे अनाउन्समेंट केली होती की झेल सोडलेला आहे, मात्र ही परत अशी परिस्थिती येऊन देऊ नये म्हणून 2 दिवस चांगला सराव केलेला दिसतोय. निश्चित नाही, डेडिकेशन भरपूर आहे नितेशकडे. काल कोपरला होता समालोचनासाठी, तिकडे मात्र सराव केलेला दिसतोय, पण चांगला झेल टिपला. इझी नव्हतं, खास करून तिन्ही क्षेत्ररक्षक एका जागी जमले होते, कुठेतरी जबलिंग झाली होती, कॉलिंगचा अभाव बघायला मिळाला, मात्र त्यांनी शेवटपर्यंत नजर कायम ठेवली आणि नजर कायम ठेवत असताना तो चांगला झेल टिपलाय. विकी ऑन टू बॅटिंग ट्रॅक, पहिला चेंडू फेस करत असताना जोर कसा अपील झालाय, मात्र पंचाने ते अपील फेटाळून लावलाय. कुठेतरी डिस्ट्रॅक्ट झालेत पंच, गोलंदाज समोर आलाय, बरोबर ना पंच, आणि बेनिफिट फलंदाजालाच मिळणार. कुठेतरी गोलंदाजी करत असताना तुम्ही विकेट सोडून गोलंदाजी केली पाहिजे, म्हणजे तुमचा रनअप कसा ठेवायचा ह्याच्यावरती आहे. डेंजर झोन मध्ये तुम्ही गोलंदाजी करत होतात, रनअप होता तुमचा डेंजर झोन मध्ये, कुठेतरी अंपायरला मात्र दृष्टिक्षेप झाला आणि फलस्वरूप तुमच्या अगेन्स्ट मध्ये निर्णय गेला असेल बेबी तो. चला, एक धाव मात्र जोडली जाईल, 2 धाव धावपळ करतोय बघतोय, वाईल्ड चेसिंग 55 रन्स. आता मात्र डावखुऱ्याचा फलंदाज स्ट्राईक एंडला बघायला मिळेल, अजय तांडेल. अरे हा चेंडू आता मात्र खेळून काढला, चेंडू जातो आउट ऑफ इज रीच. साई पाटीलने मात्र प्रयत्न यशस्वी, हा आलाय चौकार. व्हॉट अ ब्रिलियंट बॉलिंग मतलब, सॉरी, धन्यवाद. एक मिनिट हॅलो, अमरदादा स्पर्धा एक उच्च स्तरावर आयोजित आहे. फक्त मला असं वाटतं, एक मी सजेशन देईन की पुढच्या वर्षी ना आपण एक डीजे रवीला सांगूया, तो एक माईक आहे, तो माईक एखाद्या खेळाडूला आपण प्रत्येक इनिंग मध्ये एखादा माईक देऊया. आणि इथे मात्र येतोय सुरेख फटका, चौकार. आता ते माईक बद्दल बोललो, आपल्याला आतमध्ये जे प्लॅन्स असतात, एखाद्या षटकानंतर काय करावं या करणार अशी चर्चा करता आली पाहिजे, तर जरा मजा येईल अजून. आणि हे आपलं जे ग्राउंड आहे ना दादा, रोप लागला पाहिजे. काय वाटतं तुला, रोप लावायला पाहिजे की नाही? यस, लावलाच पाहिजे आणि त्याची देखील व्यवस्था आपण करूया. आपण ह्याच्यावरती चर्चा केली होती एक 2 वेळा वाटतं आपल्या ग्रुपवरती. समीर भोईर याच्यावर आलेला हा चौकार, संघाची धावसंख्या 10, एक गडी बाद 10 अशी धावसंख्या धावफलकावर बिग डॅडी संघाची. बिग डॅडी हंटर्स फलंदाजी करत असताना आता मात्र सुरेख चेंडू निर्धाव निघालाय, ब्लॉक हॉल चेंडू होता. सुरेख चेंडू, चारी एंडने असलेला हा चौकाराचा आपला भौगोलिक विचार. येथे मात्र पायाच्या मागून चेंडूला वळवलाय आणि चेंडू सरळ त्रिफला उडवतोय आणि बाद होतोय फलंदाज. दुसरा धक्का, दुसरा गडी बाद होतोय.
बिग डॅडी हंटर संघाचा आता मात्र कुठेतरी चांगला कमबॅक समीर याच्याकडून सुरेख गोलंदाजी, अचूक टप्प्याची गोलंदाजी. डू ऑर डायचा सामना, जिंकेल तो खेळ सरळ. या करावे क्रिकेट चॅम्पियन्स लीगच्या सुपर 3च्या सामन्यांमध्ये आपल्याला दिसेल तो संघ, जिंकणारा संघ. बघूया अजूनही मॅच ऑन. आता आपण ग्राउंडचा विचार केला तर चारी दिशेने चौकार मारण्याचा प्रत्येक फलंदाज इथे चान्स असतो. नवी मुंबईत कदाचित शिल्लक ग्राउंड राहिलेत. आपल्या मैदानाची आपण काय बोलता एक दुरुस्ती चांगली केली पाहिजे. हे निश्चितच ग्राउंड आता मात्र सेफ आहे आपला, आपण असं म्हणूया. कारण कुठेतरी प्रयत्न केले आणि ज्या ज्या व्यक्तिमत्वाने ह्या मैदानासाठी योगदान दिलं आणि ग्राउंड राखीव करण्यासाठी प्रयत्न केले त्यांचा आपण आभार मानूया, कारण ते गरजेचं आहे. संघ मालक स्वतः कर्णधार विशाल पाटील. रोनक याचा सुरेख चेंडू. नाही, अगोदरच मी म्हटलं मिथिलेश वॉरियर्स संघ म्हटला ना तर त्यांची जमीची बाजू आहे 3 गोलंदाज. त्यांच्याकडे जबरदस्त खेळ आहे. आता मात्र काय बॅटची एज लागली होती वाटतं बहुतेक. यास पंचांची मुंडी हल्ली आहे, पण मात्र कुठेतरी चुकी झाली आहे. प्रसाद भोईर यशरक्षकाच्या भूमिकेत असते, त्याच्या माध्यमातून प्रयत्न केला गेला मात्र अयशस्वी प्रयत्न बघायला मिळाला. KCCL चा हा थरार आता कुठेतरी उत्साह, जोश, जल्लोष, आनंद आपण अनुभवतोय. हॅलो हॅलो विशाल पाटील याला सुवर्ण संधी आहे. प्रत्येक षटकाराला 500 रुपये सचिन तांडेल यांच्याकडून, तसेच सलग 3 षटकार ठोकले तर यशोधन तांडेल यांच्याकडून 3000 रुपये. हिशोब तोच झाला. प्रत्येक षटकाराला 1000 लावा ना. चला आता एनर्जी आली अजून. नितेश भोईर साठी एनर्जी येते. नितेश भोईरला विघ्नेशच्या माध्यमातून प्रत्येक झेल साठी रेडबुल असेल. एक रेडबुल जमा झालाय एनर्जी साठी. विघ्नेश मडवी. अजून एक खुश खबर आहे, आम्ही या षटकानंतर सांगूया तुम्हाला. पण एकदा रोनक आता मात्र पुन्हा एकदा विशाल पाटील कुठेतरी ताकदीचा वापर करतोय, पण समोर रोनक आहे, कुठेतरी युक्तीचा वापर देखील करावा लागेल. एक समोर जबरदस्त गोलंदाज आहे, यंग जनरेशन, यंग ब्रिगेड, ताकदवान गोलंदाज समोर गोलंदाजी करतोय. कुठेतरी विशाल पाटील याची रणनीती चुकतीये. आता मात्र पुन्हा एकदा बॅक टू बॅक 3 चेंडू निर्धाव काढलेले आहेत. 4 चेंडू निर्धाव काढलेले आहेत. 5 बॉल म्हणजे हा चेंडू या स्पर्धेतील पहिला मेडन षटक येतो का बघायला लागेल. होऊ शकतो. आणि एक प्रोत्साहन आम्हाला देखील आलाय दिनूदादा तांडेल यांच्या माध्यमातून. माझ्या समालोचनासाठी त्यांच्याकडून 500 रुपये पारितोषिक आलाय. धन्यवाद दिनूदादा. दिनूदादा तांडेल यांच्या माध्यमातून 500 रुपये पारितोषिक. समालोचकासाठी हा सन्मान आहे, आमच्यासाठी सन्मान आहे. आणि काय अमरदादा, या स्पर्धेतील दुसरं मेडल षटक पहिला रुपेश भोईर यांनी फेकला आणि हा दुसरा गोलंदाज ठरतो या स्पर्धेमध्ये. रोनक तांडेल. रोनक तांडेलसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. सुरेख गोलंदाजी. खरोखरच समालोचकांसाठी इथे पारितोषिक येतोय. दिनू दादा तांडेल त्यांचं खरोखर समालोचन कक्षाकडून खूप खूप आभार. असंच प्रेम असू द्या. आणि सामन्याबद्दल बोलूया तर कुठेतरी आता मात्र या स्पर्धेतील एक उत्तम षटक, कारण पॉवर प्लेचं षटक मेंटेन टाकणं खूप कठीण काम आहे दादा. आणि ते पण कुठल्या एंडनी? करावेगाव गणपती मंदिर एंड कडून. मेन एंड. मेन एंड आहे जिथे धावाचा पाऊस पडतो असे एंडने. आणि फलंदाज पण कोण आहे? विशाल पाटील, नामवंत फलंदाज. आता मात्र कुठेतरी संघ डगमगतोय, बॅकफुटला येतोय. त्याच्यात कुठेतरी सावरावं लागेल, कारण की समोर आयकॉन अजून फलंदाजी करतो शिबू. या अडचणीच्या संकटाच्या काळात शिबूला चांगली बॅटिंग करावी लागेल. प्रेक्षक वाट बघतायत. बिग डॅडी हंटर संघाचा अपेक्षा त्याच्यावर खूप आहेत. अमरदादा, निश्चितच आता मात्र
दिस इज द बिग बॅटन. एका बाजूला साई पाटील, एका बाजूला शिबू जेकब. महत्वपूर्ण षटक असेल कारण पल्ला आता मात्र दूरवर चाललाय. कुठेतरी 45 धावांची गरज. फर्स्ट बॉल. अरे हा चेंडू स्टिअर करायचा होता गली रिजन मध्ये, मात्र वी फेल टू कनेक्ट दॅट बॉल. हा आलाय डॉट बॉल. अजून एक डॉट बॉल. लगातारचा हा 7वा डॉट बॉल आहे. मगाशी 6 डॉट बॉल बघितले आपले रोनकचे, आणि त्या 6 डॉट बॉल साठी त्याच्या मित्राकडून एनर्जी आले. विघ्नेश कडून 2 रेड बॉल. पुन्हा एकदा शिबू टू साई. सुरेख फटका. चेंडू टोळावला. चेंडू जातो डीप पॉइंटला. तिथे क्षेत्ररक्षक लावलाय. मिथिलेश चेंडू अडवतोय. चांगली फेकी. एका धावेवर समाधान मानावं लागतंय. आता मात्र विशाल पाटील याच्यावर आलेला दडपण, त्या दडपणातनं आपल्या संघाला सावरतोय का? सावरावं लागेल. संघाचा संघ मालक आणि संघाचा आयकॉन खेळाडू क्रीजवर खेळतायत. निश्चित हरदेव, पण आता सोहिलच्या माध्यमातून आम्हाला सूचित केलं गेलंय कुठेतरी पहिल्या 4 चेंडूंवरती, पहिल्या षटकाच्या 4 चेंडूंवरती 10 धावा होत्या. त्यानंतरचे लगातार 9 डॉट बॉल बघितले आणि 10व्या चेंडूवरती पहिली सिंगल बघितली आहे. कुठेतरी दमछाक झाली आहे, कुठेतरी चुकी झाली आहे. आता मात्र ते कव्हर करणं कठीण होईल का? आणि हा अजून एक डॉट बॉल. हा आहे क्रिकेट. क्रिकेट कोणालाही सोडत नाही. जर तुमचा दिवस असेल तर तुम्हाला हिरो बनवेल, पण तुमचा दिवस नसेल तर तुम्हाला विलन बनवायला देखील वेळ लागणार नाही. हे क्रिकेटमध्ये चित्र आपल्याला वारंवार बघायला मिळेल. वन सेकंड ऑन द बॉलिंग ट्रॅक. साई पाटील फ्रॉम द नेहरू ज्वेल एंड. हा चेंडू आता मात्र कनेक्शन झालाय. लॉंग मध्ये चेंडू जातोय समीर भुईर यांच्या मगर मिठीमध्ये आणि स्वतःला सावरलाय, बॅलन्स केलाय आणि बॅलन्स करत असताना चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. आता मात्र क्षेत्ररक्षणाची देखील साथ जबरदस्त मिळते. कुठेतरी बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह बघायला मिळते आपल्याला. मिथिलेश वॉरियर टीम्स कुठेतरी आगे कूच करताना बघायला मिळतोय. सध्या तरी सुस्थितीत आहे असं मी म्हणेन, कारण मोमेंटम त्यांच्या बाजूने आहे. कुठेतरी सिंगल्सने पुढे चाललाय स्कोर. धावसंख्या फक्त आणि फक्त 12. व्हाईल चेसिंग 55 रन्स, जस्ट 12 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड. स्टील 43 रन्स नीड टू विन. अजूनही दूरवरचा पल्ला गाठायचा आहे. स्टील चेस होऊ शकतात, परंतु तो फटका, ती फलंदाजी कोणाकडून होईल हे बघणं इंटरेस्टिंग असेल. अजून एक व्हॉट अ ब्रिलियंट बिट ऑफ बॉलिंग परफॉर्मन्स. राईट ऑन मनी, परफेक्टली बॉल. काय म्हणशील हरदेव? दादा मला फिल्डिंग करणारा संघ खूप आवडलाय, कारण की कुठेतरी प्लॅन्स आहेत. कोणत्या फलंदाजाला कुठे चेंडू टाकायचे आहेत, कोणत्या एंडने कोणता बॉलर वापरलाय, या प्लॅन्सने संघ कुठेतरी चांगल्या स्थितीमध्ये आतापर्यंत तरी. पुन्हा एकदा साई, पुन्हा एकदा यॉर्कर टाकण्याचा चेंडू. दादा या एंडने ना मिड विकेटला म्हणजे काऊ कॉर्नर जो असतो आपला, त्या साईडला फटका मारणं खूप कठीण काम आहे. त्याच ठिकाणी चेंडू टाकतो साई आणि षटक संपतोय. 3 षटकांचा खेळ संपतोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर बिग डॅडी हंटर संघाची धावसंख्या 13 आणि 3 चांगले फलंदाज तंबूमध्ये गेलेले आहेत. चला निश्चितच आता मात्र जे दुसरं षटक मेडन विकेट षटक फेकलं होतं ना, त्याला देखील प्रोत्साहन आलाय. पुरस्कृत करण्यात येईल रोनक तांडेला. सन्माननीय दिनूदादा तांडेल यांच्या माध्यमातून त्या षटकासाठी पाठबळ, त्याच्या पाठीवरती थाप म्हणून रोख रक्कम 1000 रुपये पारितोषिक दिलं जाईल. दिनूदादा तांडेल यांच्या माध्यमातून 1000 रुपये दिले जातील, ते पण जीपे केले जातील रोनक तांडेला. चला आता मात्र कुठेतरी दमछाक झाली आहे. शिबू आणि विशाल मध्ये काय चर्चा चालू असेल हरदेव? आता मात्र कुठेतरी विशालने आता कानमंत्र दिलं असेल, अभी नाही तो कभी नाही, आता आर नाहीतर पार. या एंडने मात्र फलंदाजी तुला करावीच लागेल. या एंडने तुला खेळ साकारावाच लागेल. या एंडने जास्तीत जास्त धावा मिळून आपल्या संघाला पुढे नेण्याचं काम तुला करावंच लागेल, असा काही कानमंत्र विशालने आता शिबूला दिला असेल. नक्कीच दादा, मी तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे एखाद्या स्ट्राईकला म्हणजे नॉन स्ट्राईकला संघ मालक स्वतः आहे आणि एका साईडला शिबू स्वतः आयकॉन आहे. कुठेतरी संघाने जिम्मेदारी दोघांवर ठेवलेली आहे. तीच जिम्मेदारी ते पूर्ण करावी लागेल. आता येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 42 धावांची गरज आहे दादा. 42 धावा असताना शिबू सारखा फलंदाज स्ट्राईकला आहे. कुठेतरी चार्ज घ्यावा लागेल. या सामन्यामध्ये कमबॅक करावा लागेल. हे मोठे फटके मारावे लागतील. पण समोर गोलंदाज आलाय नवखा आणि यंग टॅलेंट, वय वर्ष 14, त्याचं नाव आहे मिथिलेश आलाय गोलंदाजीला. दादा जरा थांबवतोय कारण महत्वपूर्ण सूचना आहे. मिथिलेश साठी सूचना आहे ही. मिथिलेश साठी सुवर्ण संधी आहे, आणखी सर्वात मोठी सुवर्ण संधी म्हणेन.
प्रत्येक विकेटसाठी रोख रक्कम तब्बल 5,000 रुपये आणि हे पारितोषिक कोणाकडून दिनू दादा तांडेले यांच्याकडून मिथिलेश साठी असेल. प्रत्येक विकेटसाठी 5,000. सुवर्ण संधी आहे. पण मी तर म्हणे मॅचचा विचार केला तर दादा बॉल डॉट काढावे. विकेटसाठी गेला तर कुठेतरी मार खावा लागेल. हा प्रोत्साहन आहे, हा प्रेम आहे. पण आपण आपल्या संघाचा विचार केला तर आपल्याला 12 चेंडूमध्ये 42 असताना डॉट काढणं खूप महत्वाचं आहे. कधी कधी काय होतं दादा, विकेट घेण्यासाठी बॉल पुढे पडतो, फुलटॉस पडतो, त्यात आपण मार खातो, पण तिथे आपला संघ हरण्याच्या स्थितीमध्ये जाऊ शकतो. निश्चित चांगलं वर्णन केलं. मिथिलेश मात्र युवा आहे, वय वर्ष फक्त 14 आणि मात्र लेदर क्रिकेटचा सराव चांगला आहे. कुठेतरी उभरता सितारा आहे, आपल्या गावचं भविष्य आहे आणि या भविष्याला कुठेतरी प्रोत्साहित करण्याचं दिनूदादा तांडेल यांनी काम केलंय आणि हे प्रोत्साहन मोठं असेल. पैशांपेक्षा ते प्रोत्साहन मोठं आहे असं देखील आपण म्हणूया. कुठेतरी बॉलिंग ट्रॅकवर आपण बघतोय करावे गणपती मंदिर यांकडून पहिलाच बॉल, हा चेंडू परफेक्टली बॉल. वाव वाव वाव, जबरदस्त सुरुवात, फर्स्ट डॉट बॉल. दादा एक मगापासून आपण सामना बघतोय, नितेश भोईर याची बढती झालेली आहे. आपण 2 सामने बघणार तर फाईन लेगला फिल्डिंग करत होता, आता मात्र कॉन्फिडन्स त्याचा देखील वाढलाय. कवचच्या ठिकाणी फिल्डिंग करतोय, जिथे आपण मोहम्मद कैफ आणि सुरेश रैनाला बघितलंय. डेडिकेशन आहे नितेश, म्हणजे नितेशचं दुसरं नाव डेडिकेशन आहे. डेडिकेटेड बंद आहे, फुल 100% आहे का. आता मात्र चेंडू हवेत असताना वाव वाव, काय जेल, अप्रतिम. हा विजय आहे या स्पर्धेचा, हा विजय आहे KCCL 2026. हा विजय आहे या आयोजन कमिटीचा, हा विजय आहे करावे गावच्या क्रिकेटचा. मित्रांनो, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या जेलसाठी. प्रेक्षक वर्गाला माझी विनंती असेल, काय जेल टिपलाय, व्हॉट अ ब्रिलियंट बिट ऑफ कॅचिंग दिस इज. जयदीप म्हात्रे, काय जेल टिपलाय जय, अप्रतिम. आपण बघू शकता लाईव्हच्या माध्यमातून दोन्ही हात फैलावलेत आणि काय जेल टिपलाय, व्हॉट अ ब्रिलियंट बिट ऑफ फील्डिंग दिस इज. काय एफर्ट आहे आपण बघू शकता. युट्यूब वाहिनी सज्ज झालाय, अप्रतिम. काय बॅलन्स केलं स्वतःला, काय जम्प, परफेक्ट टेकन, अप्रतिम झेल. स्वतःला मात्र सेट केलं, सीमारेषेलगत सेट करत असताना नजर कायम ठेवली आणि व्हॉट अ ब्रिलियंट बिट ऑफ टायमिंग ऑफ द जम्प, परफेक्टली टेकन दॅट कॅच. दादा हाच आहे क्रिकेटचा स्टँडर्ड. जेव्हा दादा तुम्ही बोली लावता, राकेश दादा जेव्हा तुम्ही बोली लावता, तुम्ही फलंदाजांना 5 ते 6,000 पॉईंट मध्ये घेता, पण क्षेत्ररक्षक घेताना 500 रुपये घेता. पण आज त्या क्षेत्ररक्षकाने विकेट तर काढली आहे फिल्डिंग मध्ये, पण 6 धावा देखील वाचवलेल्या आहेत. आणि मिथिलेश याला 5,000 रुपये लागू होतात एका विकेटसाठी दिनू दादा तांडेल यांच्याकडून. निश्चित 500 रुपयात घेतलेल्या क्षेत्ररक्षकाने त्याच्या संघ मालकाला 5,000 रुपये कमवून दिलेत. आणि जयदीप याला या कॅच साठी 1,000 रुपयाचा रोख रक्कम पारितोषिक आला रुपेश भोईर यांच्याकडून. इथे मात्र चेंडूला फटकावलाय, पुन्हा एकदा चेंडू मागे प्रणीत येतोय आणि पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 चेंडूवर 2 गडी बाद करतोय आणि 10,000 रुपये जमा होत आहेत. मिथिलेश याच्या खात्यामध्ये 10,000 रुपये जमा होत आहेत. मिथिलेश आनंदित असेल, मात्र त्याला संघासाठी बॉलिंग करायची आहे. राकेश दादा देखील इथं आनंदित आहेत. राकेश दादा नेहमीच नवीन यंग पोरांसाठी नेहमीच पुढे असतो, नेहमीच प्रोत्साहित करत असतो नवीन नवीन खेळाडूंना. 10,000 झालेत, जीपे केले जातील दिनूदादा तांडेलेच्या माध्यमातून आणि आणखी 2,000 जीपे झालेत. कोणाला? जयेशला, जयदीपला 2,000 झालेत आणि ते 2,000 जीपे केले गेले लगेच. कोणाकडून? केतन मात्र याच्याकडून 2,000 रुपये लगेच जीपे केले गेलेत. भावाचा प्रेम दादा, भावाचा प्रेम. आता मात्र हॅट्रिक घेतली तर 1,500 रुपये अजून आहेत, सचिन दादा लावलेले आहेत. सचिन दादा तांडेलेंचे 1,500 रुपये आहेत जर हॅट्रिक घेतली तर. हा बक्षीस तर पहिल्या मॅच पासून चालू आहे. बघूया हॅट्रिकची सुवर्ण संधी मिथिलेश. आणि इथे मात्र मितेश आपल्या बॅट मधून लगावतोय चौकार, संघर्षमय चौकार दादा. आता मात्र 38 धावांची गरज आहे. धावांची गरज आहे अजूनही. दादा कुठेतरी तो मिडन षटक कमबॅक
करायला पाहिजे होता या इंडने, पण तो कमबॅक झाला नाही. चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्यावर टाकलेली गोलंदाजी तिन्ही गोलंदाजांकडून अजूनपर्यंत तरी. मिथिलेशाच्या खात्यात 10,000 जमा आहेत दादा. अजून एक विकेट घेतलं तर 15,000 होते. आले, अजून पैसे आले, एक अजून आलेत. आता ऑफर तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. तोपर्यंत आपण चेंडूवरती कॉन्सन्ट्रेट करूया. नेक्स्ट बॉल मिथिलेश ऑन बॉलिंग ट्रॅक. अरे हा चेंडू ऑफ साइडला, अजून एक वेकेंट एरियामध्ये केलेला बॅक टू बॅक 2 फोर्स. मितेश मात्रेने मात्र आता जाग गेलाय बिग डॅडी संघाला. कुठेतरी 2 चौकार आल्यात. दादा बिग डॅडी नसेल खुश तरी इकडे स्टेजवरची प्रेक्षक मितेशाची मित्रमंडळी मात्र खुश आहेत. कुठेतरी 2 चौकार लागल्यात, अजून एक मारला तर 1,500 लागू होणार, कारण की सचिन तांडेल यांचा बक्षीस अजून चालू आहे. चला जयेशला मात्र अजून पारितोषिक आलाय. जयदीपला अजून एक 1,000 रुपयाचं पारितोषिक आलाय. दिनूदादा तांडेल यांच्या माध्यमातून त्यांना जीपे केले जातील 1,000 रुपये. जयदीपसाठी ती पारितोषिक असेल. स्कोर झालाय नितेश 21 झाल्यात. अजूनही 34 धावांची गरज. या चेंडूवर जर विकेट काढला तर अजून 5,000 रुपये सचिन दादा यांच्याकडून. या चेंडूवर विकेट आला तर टोटल 10,000 भेटतील. बिग बॉल तब्बल 10,000 रुपये मिळतील या चेंडूवरती बळी मिळाला तर. दिनूदादा तांडेल यांच्या माध्यमातून 5,000, सचिन तांडेल यांच्या माध्यमातून 5,000. मात्र हा चेंडू 10,000साठी असेल. आणि चेंडू आणि हवेत आहे. चेंडू गेला. आणि षटकार. षटकार गेलाय. रोनक याचा तिथे अंदाजा चुकतोय, नाहीतर डायरेक्ट 20,000 रुपये अकाउंटला होते. मितेश म्हात्रेला सुवर्ण संधी. जर सामना जिंकवला तर 5,000 रुपये केतन म्हात्रेच्याकडून. पण चांगलं षटक हाताळलं. कुठेतरी जजमेंट, कुठेतरी टायमिंग ऑफ द जम्प वॉज नॉट परफेक्ट. कुठेतरी थोडासा जम्पचा टायमिंग चुकला. रोनक सारखा दर्जेदार क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित होता. असं अगोदर वाटलं की 10,000 जमा झाले, पण कुठेतरी शेवटच्या क्षणाला तो झेल निसरला आणि षटकार मिळालाय. धावसंख्या आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचूया, कारण धावसंख्या खूप महत्वपूर्ण आहे. धावसंख्या झाली आहे हरदेव 27. अजूनही शेवटच्या षटकात 28 धावांची गरज असेल. 28 काढल्या जातील का? हॅलो हॅलो. आणि 28 डिपेंड करताना कुठेतरी गोलंदाज बघायला मिळेल आपल्याला. प्रणित अजित तांडेल हा गोलंदाज आपल्याला बॉलिंग ट्रॅकवर बघायला मिळेल. मितेश म्हात्रेला सुवर्ण संधी. जर हा सामना त्याने एका हाती जिंकून दिला तर बबन दादा म्हात्रे यांच्याकडून 5,000 रुपये रोख रक्कम. आणि प्रणित आज मात्र गोलंदाजी करावी लागेल. दादा आपण वर्ल्ड कपची मॅच बघितली असेल, श्रीलंका पाकिस्तान 28 धावा पाहिजे होत्या. तिथे शनाकाने केलेली फलंदाजी, तशी फलंदाजी विशालला करावी लागेल. नाही, 28 धावा बोलला तर एकच चित्र माझ्या समोर येतं नेहमी. 8 चेंडू आणि 28 धावा. भारत विरुद्ध पाकिस्तान. हरीश राव ऑन बॉलिंग ट्रॅक, विराट कोहली ऑन स्ट्राईक. आणि ते 2 षटकार कोण विसरला असेल? कुठला प्रेक्षक ते 2 षटकार विसरला असेल? आणि आता कुठेतरी 28 पाहिजेत, पण 6 चेंडू शेष आहेत. पण विशाल पाटीलकडे ती ताकद आहे. पण ह्या एन्ने प्रणित गोलंदाजी करत असताना विशालला आता मात्र त्याचा गेम दाखवावा लागेल. आणि इथे प्रणित धावतोय, टाकलाय पहिला चेंडू कुठेतरी ऑफ स्टंपला कव्हर करून पॅडल करायचा तो चेंडू बॅटच्या पट्ट्यात नाही. बुंदा प्रकारचा चेंडू निर्धावने गेला. आता मात्र 5 चेंडूवर 5 षटकार ठोकावे लागले. दादा विशाल देखील विराट कोहलीचा एक मोठा फॅन आहे. आज मात्र आपल्या आयकॉनला डोळ्यात ठेवून त्याला हे फटके मारावे लागतील. नेक्स्ट बॉल. नाही, विशालला बोलावं लागेल स्वतःशी. आता काहीतरी फटके बाजे दाखवावीच लागेल. अजून एक. आता मात्र हा चेंडू हिटिंग झोन मध्ये होता, मात्र इथं चुकी झाली आहे. ही फेल टू कनेक्ट दॅट बॉल. साई पाटील हात वरती करतोय. जोश, उत्साह, जल्लोष. मिथिलेश तिकडे खुश झालाय, टाळ्या वाजवतोय. रोनक टाळ्या वाजवतोय. त्यांच्या खेम्यामध्ये असलेले पाठीरागे उत्साह साजरा करतायत. ट्रँग्युलर मध्ये जाण्याची आता धमक दिसतीये. पुढे सरसावतायत. आता मात्र हा चेंडू फ्लिक केलाय. सहज सोपं क्षेत्ररक्षण केलं जाईल. फक्त आणि फक्त औपचारिकता बाकी आहे. दादा आपल्याला एक आनंद असेल का आपला साथी समालोचक नितेश भोईर मात्र सुपर 3 मध्ये खेळताना दिसेल. नाही, निश्चित आनंद आहे. मी हारलो, राकेश हारलाय, हरदेव हारलाय, प्रतीक पण हारलाय, गणेश ट्रँग्युलर मध्ये गेलाय ना गणेश. चला अभय पण हारलाय. कुठेतरी आता दोघं जिवंत आहेत. अरे हा वाव, मितेश म्हात्रे काय फटका खेळलाय. कुठेतरी स्ट्राईक एंडला मितेश असणं गरजेचं होतं. हा फटका बघितल्यानंतर असं वाटत होतं. दादा मितेश याची स्ट्राईक रेट बघा ना तुम्ही. 4 चेंडूवर 20 धावा ठोकलेल्या आहेत.
चला मितेश हॅट्रिक वर आहे, बघूया Hat-trick वर आहे. हॅट्रिक ठोकेल काय. दोन षटकार झाले. मितेश. 2 षटकार झालेत हरदेव. तिसरा षटकार बघायला मिळेल का? सामना तर संपलाय पण एक माइलस्टोन आहे मितेशसाठी. आणि बॅट फिरवली उकला गेलाय. कुठेतरी 1500 कमवले असते हॅलो. पण कुठेतरी आता मात्र औपचारिकता राहिल्या. कुठेतरी एक माइलस्टोन होतं ते पण ती माइलस्टोन देखील संपलाय. चला नेक्स्ट मॅच आपण आता मात्र- षटकार मारली तर 1000 रुपये. मोनिश टंडेल एका षटकारासाठी 1000 रुपये. काय प्रेम आहे. हेच तर KCCL चं स्वरूप आहे. KCCL म्हटलं ना तर हे पारितोषिक आपल्याला वारंवार बघायला मिळतील, ऐकायला मिळतील आणि आम्हाला देखील मजा येते. चला, आणि तब्बल ह्या मॅच मध्ये उलाढाल झाली आहे ना, 25 ते 30 हजाराची उलाढाल झाली आहे. कौतुक असेल. चला आणि अभिनंदन असेल मिथिलेश वॉरियर्स. प्रथमच कुठेतरी ओनरशिप घेत असताना हा संघ बघायला मिळतोय आणि प्रथम पहिल्या पर्वामध्ये हा भाग घेत असताना ट्रँग्युलर मध्ये प्रवेश मिळालाय. त्यांचं हार्दिक अभिनंदन असेल. आणि हार्ड लक असेल बिग डॅडी 3003 विशाल पाटील यांचा संघ. कुठेतरी ह्या स्पर्धेमध्ये आपण चांगला खेळ साकारलात आणि